स्वामींची लीला. हे माझ्या कोबीची पट्टी आहे. हे 20 रुपयांनी गेलेली गाडी आहे. बाई माझं 2 एकर शेत आता रिकाम आहे. काय पीक करावं हे सुचत नाहीये. लगेच मला ताईंनी सांगितलं की तुम्ही कोबीची लागण करा, पण लागण करताना एक अट आहे. तुम्ही ज्यावेळेस तिथं रोप घेऊन येता त्यावेळेस तुम्ही स्वतः एक 5 रोपं अशी लावायची की स्वामी समर्थ स्वामी समर्थ स्वामी समर्थ असे म्हणून 5 रोपं तुम्ही तुमच्या हाताने लावा आणि त्यावरती जरा थोडंसं त्या शेतामध्ये आमसूल टाका. ठीक आहे बोललो. आणि तसं जसं ताईंनी सांगितलेलं त्याप्रमाणे मी तसं केलं. कोबी आला, तयार झाला. एवढं ह्या वर्षी तर 40-42 पर्यंत टेम्परेचर, दुष्काळीचा प्रादुर्भाव आहे. शेतामध्ये लय अडचणी येतात. मजुराचा प्रश्न आहे, रोगराई आहे. सगळ्यातून एवढं टेम्परेचर असताना माझा कोबी आजही 1 नंबर आला. आणि 1 नंबर आल्यानंतर मी पुण्याला येणार होतो. मी आल्यानंतर मला एक असं वाटलं की पहिले 2 प्रचिती आले स्वामींनीच्या चरणाशी, एक कोबीचं फळ आपण एक अर्पण स्वामींना करायचं म्हणून ते घेऊन आलो. ते आल्यानंतर मी ते स्वामींच्या पुढं ते फळ ठेवलं आणि मी ताईंना बोललो की ताई, हे तुम्ही स्वामींनी सांगितल्यासारखं आणि तुम्ही सांगितल्याबद्दल सारखं हे फळ एवढं असा माझा प्लॉट 1 नंबर आलेला आहे. लगेच मला ताईंनी सांगितलं की त्याला 18 ते 20 रुपये दर मिळेल. आणि ते झालं. मी तिथून गेलो आणि मी पुण्याच्या बाहेर हडपसरला असतानाच एका व्यापाऱ्याचा फोन आला मला की गाडी सुरू करा, आज मार्केट वाढलंय. पहिली गाडी 18 रुपयांनी गेली आणि दुसरी गाडी मी विकली